नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे पुन्हा एका नवीन हवामान अंदाजाच्या व्हिडिओमध्ये। शेतकरी मित्रांनो, गेल्या 10 ते 12 दिवसापासून मुंबईसह कोकण, पुण्यासह मध्य महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये पावसाचा धुमाकूळ सुरू होता, पण आता मुंबईसह राज्यामधील पावसाचा जोर कमी झाला आहे। मध्यंतरी जोरदार ते अतिजोरदार स्वरूपाच्या पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला होता। अनेक धरणांमध्ये अचानक पाणी पातळी वाढली होती आणि यामुळे धरणामधून पाण्याचा विसर्ग देखील सुरू करण्यात आला होता। हेच कारण होते की राज्यामधील काही भागामध्ये पूरजन्य परिस्थिती तयार झाली होती। मात्र अतिवृष्टी, सातत्याने होणारा रिमझिम पाऊस आणि ढगाळ हवामानामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे। खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस यांसारख्या अनेक महत्त्वाच्या पिकांना या हवामानाचा देखील मोठा फटका बसला आहे। पण आता कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर कमी झाला आहे। काल राज्यामधील बहुतांशी भागामध्ये पावसाची उघडीप पाहायला मिळाली। आज देखील राज्यामधील अनेक भागामध्ये पावसाने उसंत घेतली आहे। तसेच आणखीन काही दिवस राज्यामध्ये पावसाची उसंत राहणार अशा प्रकारचा अंदाज देखील आज समोर आला आहे। काल म्हणजे सोमवारी मध्यरात्री मुंबईमधील काही भागामध्ये मात्र मुसळधार पावसाची नोंद करण्यात आली होती। उर्वरित राज्यामध्ये मात्र कुठेच मुसळधार पाऊस काल रात्री झाला नाही। IMDBने सांगितल्याप्रमाणे 30 जुलैपासून ते 2 ऑगस्टपर्यंत उत्तर कोकणामधील पालघर, ठाणे, मुंबईमध्ये या काळामध्ये ग्रीन अलर्ट जाहीर करण्यात आला आहे। म्हणजे येथे अगदीच हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सतत पडत राहणार आहे। मात्र कोकणामधील रायगड, रत्नागिरी आणि मध्य महाराष्ट्रामधील पुणे, सातारा या जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर या काळामध्ये येलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे। म्हणजे या संबंधित जिल्ह्यामधील काही भागामध्ये या काळामध्ये चांगला पाऊस पडणार आहे। मराठवाडा आणि विदर्भामध्ये देखील आगामी काही दिवस हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार अशा प्रकारचा अंदाज जाहीर करण्यात आला आहे। पण 1 ऑगस्ट आणि 2 ऑगस्टला मध्य महाराष्ट्रामधील काही भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस पडणार अशा प्रकारचा देखील एक महत्त्वपूर्ण असा अंदाज आज जाहीर करण्यात आला आहे। तसेच महत्त्वाचे म्हणजे याच काळामध्ये कोकण आणि गोव्यामध्ये देखील मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होणार अशा प्रकारचा अंदाज आज जाहीर करण्यात आला आहे। विदर्भामध्ये देखील 1 आणि 2 ऑगस्टला मुसळधार पाऊस पडणार असे IMDBने आपल्या नवीन बुलेटिनमध्ये आज स्पष्ट केले आहे। तर मग अशा प्रकारचा राज्यामधील 1 आणि 2 ऑगस्ट रोजीचा हवामान अंदाज आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिला। आणि अशाच प्रकारच्या दररोजच्या दररोज हवामान अंदाजाबद्दलच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओ देखील लाईक करा। धन्यवाद।